मी तुम्हाला सांगतो, नवनीत राणांना कुठं जायची गरज पडत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराची मागणी आहे. इतकं मोठं वलय आहे, इतकी मोठी पार्टी आहे, जगातली सर्वात मोठी पार्टी, जगातली सर्वात मोठी पार्टी, त्यामध्ये नवनीत राणासारख्या त्यांच्या बाजूने सर्वच त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत. त्या नेत्या आहेत, महिला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी संसदेत काम केलेलं आहे, देशामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचाराला बोलवतात. अशावेळी इतकी जागतिक स्तरावरची सर्वात मोठा पार्टी सोडून कशाला तर नवनीत राणे तिकडे जातील? त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या आहेत, त्या भाजपचाच विचार पटणाऱ्या आहेत, भाजपच्या विचाराच्या आहेत, आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहणार आहे. पुनर्वसन नवनीत राणांचं होणार का? भाजपच्या वतीनं पुनर्वसन होईल का? आता नवनीत राणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे. त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे. त्यामुळे कुठलं पद असलं की नसलं, मागच्या लोकसभा लढल्या काही मतांनी हरल्या, पुन्हा निवडून येतील. माझं काय म्हणणं आहे, एखाद वेळी निवडणूक हरलं म्हणून काही सर्व संपलं का? अजूनही त्यांचा मान सन्मान तेवढाच आहे भाजपमध्ये जेवढ्या खासदार होत्या. त्यामुळे आताही तेवढीच इमेज त्यांची दिल्लीमध्ये आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना आताही खासदार मानतो आम्ही. खासदारच्या कमी कधीच मानलं नाही. आणि त्यामुळं पद मिळालं की नाही मिळालं, मिळेल की नाही मिळेल, यामध्ये नवनीत राणांचे लक्ष नाही आणि आमचे लक्ष नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या दिवशी पक्ष विचार करेल योग्य विचार होईल.